संघर्षाची। दिवसेंदिवस शिंदे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आणखी तीव्र होत चालला। आधी उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्या पाठोपाठ माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर यांनीही शिंदेंची साथ स्वीकारत ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का दिला। एकूणच काय तर ऑपरेशन टायगर 2.0 नंतर शिंदेंचं ऑपरेशन टायगर 3.0 ही सुरूच असल्याचं पाहायला मिळालं। खासदारांपाठोपाठ आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला लागत असल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसमोर संघटनात्मक अस्तित्वाचं मोठं आव्हान उभं ठाकलं। शिंदे एकापाठोपाठ एक धक्के उद्धव ठाकरेंना देत आहेत। सचिन अहिरांना आपल्या गोटात ओढल्यानंतर शिंदेंनी त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारीही देऊन टाकली आणि त्यांचा हा डाव म्हणजे ऑपरेशन टायगर अद्याप थांबलं नसल्याचं राजकीय संकेत मानले जात आहेत। कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही, पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार। खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील। सचिन अहिरांच्या अनपेक्षित बंडानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली। आदित्य ठाकरेंनी तर सर्व घडामोडींवरून तिखट प्रतिक्रिया देत थेट अहिरांच्या निष्ठेवरच सवाल उपस्थित केला, ज्याला अहिरांनी प्रत्युत्तर दिलं। बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला। आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले। आम्ही शब्द पाळणारे आहोत। तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये। आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो। तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे। काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या मध्ये होतो हे दुर्दैवी आहे। म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ही भूमिका निश्चितपणे मी मांडीन। ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे खासदार फोडण्यात सचिन अहिरांनी पडद्यामागून एकनाथ शिंदेंसाठी काम केलं असा दावा अब्दुल सत्तारांनी केला। सत्तारांच्या मते अहिर यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील 6 खासदार फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्याचंच बक्षीस म्हणून त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातून विधान परिषद उपसभापती पदाची उमेदवारी मिळाल्याचा दावा त्यांनी केला। सचिन अहिर साहेब हे या पुऱ्या मुवमेंटमध्ये जे त्यांनी काम केलं, कदाचित ह्या सर्व कामाची एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पहिले पार पाडली असेल, म्हणून त्यांना उपाध्यक्षपद यावेळेस मिळालं असेल। बरं, अजून काय काय होणार आहे महाराष्ट्रात? अजून तर आता आमच्या साहेबांनी सांगितलं हे तर टायटल आहे, अजून पिक्चर बाकी आहे। अजून आमदार फुटतील? मला वाटतं फुटतील। किती संख्या एक्झॅक्ट बोलता येणार नाही, परंतु ज्या वेळेस 12 पेक्षा जास्त संख्या झाली त्यावेळेस निश्चित त्याचे परिणाम मला वाटतं तुम्हालाच भविष्यामध्ये दिसेल। एकीकडे ही सगळी चर्चा रंगलेली असताना, फोडाफोडी सुरू असताना दुसरीकडे विधान परिषद उपसभापती